नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन ऑर्थोस्कोपिक एसीएल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी बद्दल बोललो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कुठले ग्राफ्ट आपल्याला एसीएल रिव्हिजन रिकन्स्ट्रक्शन सर्जरीसाठी अवेलेबल असतील आणि इंटरनल ब्रेसिंग बद्दल पण आपण थोडेसे बोलूयात. तर आपल्या शरीरामध्ये अवेलेबल असलेले ग्राफ्ट मध्ये भारतामध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणारे ग्राफ्ट म्हणजे हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट, ज्यामध्ये सेमीटेंडिनोसस आणि ग्रॅसिलिस आणि पेरोनियस लॉंगस ग्राफ्ट हे वापरण्यात येतात. बट जेव्हा आपल्याला रिव्हिजन रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करायची असते त्यावेळेस आपल्याला थोडेसे स्ट्रॉंग आणि बेटर ग्राफ्ट आपल्याला लागतात. त्यासाठी अवेलेबल असलेले बेटर ग्राफ्ट म्हणजे कॉर्टिसेप्स टेंडॉन ग्राफ्ट आणि बोन टेंडॉन बोन ग्राफ्ट. हे हॅमस्ट्रिंगपेक्षा बेटर का, तर आपल्याला यामध्ये डायमीटर हा थोडासा जास्त म्हणजेच अराउंड 9 mm पेक्षा जास्त मिळतो. दोन, त्यांची स्ट्रेंथ ही एसीएल सारखीच असते. फ्लेक्झिबिलिटी ही सुद्धा आपल्या नॉर्मल अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट सारखी असते. या सर्जरी नंतर सुद्धा आपल्याला परत आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. धन्यवाद. मी डॉक्टर हर्षल सावजी, ऑर्थोपेडिक आणि ऑर्थोस्कोपिक सर्जन, ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे.